नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. रांजणगावच्या गणपतीपासून जे गणपती मंदिर आहे त्याच्यापासून अगदीच जवळ असलेले पुणे जिल्हा आणि तालुका शिरूर येथे असलेले कृषी पर्यटन केंद्राला आपण भेट द्यायला आलो आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया आणि कृषी पर्यटन केंद्राचं नावही जाणून घेऊया सरांकडून. आणि अजून दुसऱ्या कुठल्या विशेषताही असतील, इथले टुरिस्ट अट्रॅक्शन असतील तर त्याचीही आम्हाला थोडक्यात माहिती द्या सर. नमस्ते, मी धनंजय शुक्रे. आमराई कृषी पर्यटन केंद्र या नावाने आमचं कृषी पर्यटन केंद्र आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि यंदाच्या ऑगस्ट 2024 पासून आपलं एमटीडीसीचं रजिस्ट्रेशन झालेलं हो हो एमटीडीसीचं रजिस्ट्रेशन झालंय आणि आमराई कृषी पर्यटन नावानेच आपण ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके. आणि ह्या सीझन पासून म्हणजे येणाऱ्या ऑगस्ट पासून आपण ऍक्च्युअल पर्यटकांना इथे येण्यास सुरुवात करून देणार आहात. म्हणजे तर सर आपण गावात अजून कुठले मंदिर वगैरे काय विशेषता आहे? आपल्या गावामध्ये खूप प्राचीन भैरवनाथाचं पांडवकालीन मंदिर आहे. काळ्या पाषाणामध्ये आहे ते आणि खूप जुने मंदिर आहे. लोकांचं खूप श्रद्धा आहे. जागृत देवस्थान आहे. लोक येऊन खूप भेट देतात त्याला. तर आता पुढे जाऊन आपण बघूया की आपण पर्यटकांसाठी कोणकोणत्या सुविधा देणार आहोत. आणि ह्या पर्यटन केंद्राचं मेन विशेषता, मेन युनिक फीचर म्हणजे सरांकडे आमराई आहे. आंब्याची खूप सारी झाडे आहेत. तर आपण प्रत्यक्ष जाऊन ती आमराई पण बघूया. चला पुढे. हा आहे ह्या कृषी पर्यटन केंद्राचा एंट्रन्स. तर आपण बघू शकता की किती छान नारळाची झाडं लावलेली आहेत आणि मध्ये आंब्याची झाडं आहेत. आणि ह्या साईडला सरांची शेती आहे. सर ह्या प्लॉट मध्ये काय आहे आपलं? इथे पालेभाज्यांचा प्लॉट करणार आहे. आता सध्या हा आपण गायींसाठी ऊस केला होता. उन्हाळ्यामध्ये चारा कमी पडतो म्हणून आपण गायींसाठी हा चारा दिलेला आहे. सर एकूण क्षेत्र किती आहे? एकूण क्षेत्र 5.5 एकर आहे. 5.5 एकर क्षेत्र आहे. आणि कुठल्या आणखी दुसऱ्या फळबागा वगैरे आहेत शेतावरती? इथं मेजरली माझ्याकडे जे आहे हे आमराईच आहे खूप मोठी, आणि याच्या व्यतिरिक्त सीताफळाचं पण बाग आहे. सीताफळाची पण बाग आहे. हे तुम्हाला इथं कस्टर्ड ऍपल. हो, इथं तुम्हाला हे याला दिसतील फणस लागलेले. हे फणसाचं झाड आहे. वा. ह्या रिकाम्या जागेमध्ये पार्किंगची सोय केली जाणार आहे. इंटरक्रॉपिंग आहे, केळी, फणस आणि आंबा. नारळ पण आहे मध्ये. ग्रीनरी छान मेंटेन केली आहे. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू केली आहे. सर पक्षी प्रेमी आहेत. सरांनी हे काय केलेलं आहे? पक्ष्यांसाठी खाद्य आहे. पक्ष्यांसाठी हे फीडर केले खाद्यासाठी. सध्या काय होतंय की लोक सुगीच्या दिवसामध्ये लोक ज्वारी बाजरी पिकं घेतात, पण त्यावेळेस मेजरली लोक काय करतात की पाखरांना किंवा पक्ष्यांना हुसकायची कामं करतात. पण मी इथं त्यांना बोलवायची कामं करतो, त्यांना खायला घालतो आणि त्यांना सांगतो इथं माझ्याकडे या, इथं तुम्हाला मी खायला देतो. आणि हे असे सगळं जे केलेलं आहे ते भरपूर ठिकाणी आपल्याला झाडांवरती लावलेले दिसत. समोरही आपण बघू शकता. वा. तर एकंदरीत सरांना पक्षी फार आवडतात. ग्रेट. आणि ही अशी बसण्यासाठी जागा आहे. स्वागत कक्ष. छान. हा स्वागत कक्ष आहे. तिथं आपण ते राजहंसांसाठी ते पॉइंट केलंय छोटस. राजहंस आणलेत पक्षी? ते सगळं होतं मॅडम आपल्याकडं. ते जे मध्ये जे लेबरचं जे झालं ना, मायग्रेशन झालं ना, लेबर गेले जे, त्याच्यामुळे ते काय लाईव्ह स्टॉक सगळं मेंटेन असणार आहे ना आपला मेन. हा एक एंट्री असणार आहे. आणि हे राजहंस पक्षी केलेलं आहे. ओके, बोर्ड वगैरे इथे लावणार आहे. हे समोरच काळभैरवनाथाचं मंदिर आहे. गावात आहे ते, इथं बोर्ड लावलेला आहे. तसं आपण इथं मँगो पिकिंग सीझन करणार आहे. ओके. सर नवीन उपक्रम राबवणार आहेत यावेळी टुरिझम मध्ये. तर थोडक्यात माहिती सांगता आम्हाला? हा जो बाग आहे हा साधारण 18 ते 20 वर्षापूर्वीचा बाग आहे. केशर आंबा हा मेजरली पूर्ण केशर आंबा आहे आणि ज्याची सुरुवात गुजरात मधनं झालेली आहे केशरची. तर या आंब्यासाठी गेल्या 18 ते 20 वर्षाची बाग आहे. ही बाग लावत असताना 33 बाय 33 अंतरावरती जी गव्हर्नमेंटची मान्यता होती त्याप्रमाणे हा बाग लावलेला आहे. आणि आपण बऱ्याच लोकांनी आपले पाहुणे रावळे किंवा आपले मित्रमंडळी जे बाहेर US मध्ये कॅनडामध्ये जे लोक आहेत
यांच्याकडनं आपण बऱ्याच वेळा ऐकतो की आम्ही ऍपल पिकिंगचा सीझन होता, मग आम्ही तिथं त्या बागेत गेलो, आम्ही आमच्या हाताने ते ऍपल काढले आणि घेऊन आलो विकत वगैरे. तर त्याच बेसवरती आता आपण आमच्या बागेमध्ये आमराई कृषी पणन केंद्रामध्ये तुमच्या फॅमिलीला इन्व्हाइट करणार. तुमच्या फॅमिलीला इन्व्हाइट केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला जी पारंपरिक पद्धतीने आंबे काढायसाठी एक खुडी येते, त्याला खुडी म्हणतात त्या उपकरणाला. तर ते बांबूला लावलेलं असते, त्याला पुढे जाळी असते, तर ती तुम्हाला देणार. तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला जे आवडतील ते आंबे तुम्ही विथ फॅमिली ते काढायचे. ओके, म्हणजे ऍक्च्युअली आंबे तोडण्याचा हो. एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला येणार. तुम्हाला एक्सपिरियन्स इथं देणार. तुम्ही ते आंबे काढायचे, काढल्यानंतर तुम्ही त्याचे वजन करायचे आणि त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊन जायचे. त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला इथंच त्याचा आमरस पण करून मिळेल. कारण आपण इथं हे पूर्ण नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने करतो. इथं कुठले केमिकल वापरत नाही. फ्री नॅचरल फार्मिंग केलेलं आहे. इथं पूर्ण आपण आमराई आपण बघू शकता किती छान मेंटेन केली आहे. केमिकलचा बिलकुल वापर केला नाही, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आणि हे फार मोठ्या प्रमाणात त्याचे हे लागलेलं आहे. हो, पीक पण छान लागलेलं आहे. तर याचं तुम्हाला इथं तुमच्या कुटुंबासोबत आंबरस पण खायला मिळेल आणि तुम्हाला त्याचा काढायचा तो अनुभव पण तुम्हाला मिळेल. लहान मुलांना आता ती खुडी हे काय असतं हे तुम्हाला माहित नाही आता, पण आता ते इथं तुम्हाला परत तो फील होईल की बाबा तुम्हाला दिवसभरातले तुमची फॅमिलीला आंबे काढायला मिळतील आणि ते तुम्हाला घेऊन जाता येतील. आणि इथे झाडांच्या खाली सुद्धा आपण अशी बाज वगैरे टाकून पर्यटकांसाठी सोय करू शकतो. हो, आहे ना आपल्याकडे तसे. ते मी ठेवलं होतं, आता ते मी काढलं, ते पाऊस जरा वातावरण झालं त्यामुळे काढलं. बरोबर. येस, खूप छान. ठेवूया का एका झाडाखाली आणून? मी थोडं जरा तुम्हाला हे करते. आता ह्या आंब्याच्या झाडाखाली आपण बघू शकता की बास ठेवलेली आहे. किती छान आहे बघा. हे आधी आंबा आपण बघूया. मस्त, ह्याला नॅचरल एसी म्हणायचं. वा. आणि खाली मस्त बास टाकलेली आहे. आरामात तुम्ही इथे तुमच्या फॅमिली सोबत, मित्रांसोबत गप्पा मारू शकता, किंवा एखाद्याला वाटलं की बस मला रिलॅक्स करायचं, चिल करायचं, तर निवांत झोपू पण शकता. खूप सुंदर आहे. साईडने सगळा आंबा आणि मध्ये बाज. हा डायनिंग एरिया पण केवढा अट्रॅक्टिव्ह केलाय बघा. किती लोक बसू शकतात एकाच वेळी इथे? साधारण 30 लोकांचं एका वेळेस. 30 लोक आरामात बसू शकतात. आणि हे किचनचा सेटअप आहे. इथे तुम्ही टेबल खुर्च्या लावणार आहेत की आपल्या महाराष्ट्रीयन इंडियन? इथं थोडंसं सिनियर सिटीजन साठी व्यवस्था करायची विचारते. ज्या लोकांना खाली मांडी घालून बसता येत नाही त्या लोकांनी टेबल खुर्चीवर बसता येईल. आणि ज्या इतर लोकांना आपण प्रत्येक झाडाच्या खाली बाजेवरती बसायची व्यवस्था केली. तिथे तुम्ही झाडाखाली जेवणाची पण सोय आहे आपल्याला. सर, मला इथे तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न, फूड म्हणजे व्हेज नॉन व्हेज देणार आहेत? इथं आपलं पारंपरिक पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवण आपण देणार आहे. आणि प्युअर व्हेज असणार आहे. प्युअर व्हेज. आणि ट्रिप म्हणजे किती दिवसाचं तुम्ही मॅनेज करू शकता? 1 दिवसाची ट्रिप, 2 दिवसाची? सध्या आपण जे चालू केलंय हे 1 दिवसीय सहलीसाठीच आपण नियोजन केलंय. आणि तसं आपलं हे पण आहे 1 दिवसाचं. पण भविष्यामध्ये आपण आता जे कोकणातला जो जांबाचा दगड आहे, नालचेरा, त्याचं बांधकाम चालू आहे आपलं काही स्टे साठी. तर त्याचं भविष्यात ते तयार झाल्यानंतर आपण 1 दिवसापासून करणार आहोत आणि नंतर पुढे वाढवत निवासीमध्ये नंतर ते करू. पर्यटकांसाठी आपण शिवार फेरीचं वगैरे काही प्लॅनिंग करताय का, नियोजन करताय? पर्यटकांसाठी आपण बैलगाडीची सफर आणि ट्रॅक्टरची राईड अशा दोन्ही पण गोष्टी आपल्याकडे ठेवणार आहे. आणि ती तुमच्या या मधल्या रोडनी आपण बैलगाडी नेणार आहोत. हा जो ट्रॅक दिसतोय हा बैलगाडीचा आणि ट्रॅक्टरचा दोन्हींचा ट्रॅक आहे. त्याच्या शेजारीच तो तुम्ही व्हेजिटेबलचा प्लॉट डेव्हलप करणार आहे. हो. म्हणजे इथून सगळ्या पर्यटकांना तुम्ही शिवार फेरी करणार. प्रत्येक पालेभाज्यांचा प्लॉट असेल त्या पालेभाज्यांच्या प्लॉट मध्ये स्वतः तुम्हाला एक्सपिरियन्स, तुम्हाला कामाचा हवा आहे तर तुम्ही करू शकता. पालेभाज्या निवडू शकता, तुम्ही पालेभाज्या घेऊ शकता इथे. ओके, तुम्हाला ऍक्च्युअल फार्म एक्सपिरियन्स इथे मिळणार आहे. आणि हे जे बांधकाम सुरू आहे ही भविष्यातली तरतूद आहे. पर्यटकांसाठी राहण्याची सोय करतोय. किती कॉटेजेस करण्याचा प्लॅन आहे सर? याच्यामध्ये 3 रूम आहेत. हे पारंपरिक पद्धतीने जे कोकणातलं जे आपण म्हणतो की ते 2 पाकी वगैरे घर असतं, ओके, त्या पद्धतीने बांधकाम होईल. हे पूर्ण दगडामध्ये खालचं फाउंडेशन पण आहे. वरचंही बांधकाम पूर्ण दगडामध्येच करतोय, जेणेकरून त्याला पारंपरिक किंवा सिमेंट या गोष्टींना थोडासा फाटा देऊन आपण या गोष्टी ट्रॅडिशनल लुक आला पाहिजे. बरोबर. सर, तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला खूप छान माहिती दिली, त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे.
थँक्यू सो मच सर. धन्यवाद. आमच्या अमराई कृषी पर्यटन केंद्रातर्फे तुम्हाला प्रत्येकाला आग्रहाचं आमंत्रण पण असेल आणि आमच्या अमराई कृषी पर्यटन केंद्रात आपण अवश्य यावे. आमच्या अमराईमध्ये आंबे काढण्याचा तुम्ही अनुभव घ्यावा आणि तिथेच बसून तुम्ही झाडाखाली बसून आंबरस खाण्याचा पण अनुभव घ्यावा, अशी मला तुमच्या सगळ्यांना विनंती आहे. आणि येत्या सीझन पासून ज्यावेळेस आम्ही चालू करू त्यावेळेस प्रत्येकाला आमंत्रण पुन्हा एकदा देऊ. या. आभारी आहोत. रांजणगावच्या गणपतीला आल्यानंतर नक्कीच इथे एक छोटासा पॉज घ्या आणि मस्त अमराईला भेट द्या. खूप छान नैसर्गिक वातावरण आहे, ग्रामीण वातावरण आहे, ग्रामीण जीवनशैली आहे इकडची आणि पूर्ण कृषी पर्यटन केंद्रावरती ग्रीनरी सुद्धा मेंटेन केली आहे. सो पीसफुल एन्व्हायरमेंट आणि नॅचरल ब्युटी दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच ट्रिपमध्ये मिळणार आहेत. तर एकदा अवश्य भेट द्या. परत एकदा सर धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.